नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्र समाज सुधारकांवरील एक अत्यंत महत्त्वाची महामॅरेथॉन सिरीज। मित्रांनो, ही सिरीज MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आजच्या क्लासमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे त्याचे सविस्तर स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। मित्रांनो, पहिला प्रश्न सुरू करण्यापूर्वी चॅनलला एक लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे क्लास तुमच्या माहितीपर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक ऑप्शन आहे ए ज्ञानोदय, बी दर्पण, सी सुधारक की डी केसरी। मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर 2 ते 3 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पण यामध्ये प्रॅक्टिस होत राहील। मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बी दर्पण। दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण सुरू केले। यामुळे त्यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असे म्हटले जाते। मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 6 जानेवारी 1832। 6 जानेवारी 1832 तारीख पण विचारू शकते। पुढचा प्रश्न बघूया, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? मित्रांनो, समाजसुधारकावर प्रत्येक प्रश्नामध्ये 2 ते 3 हे प्रश्न नेहमीच विचारले जातात। त्यामुळे यामधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न सत्यशोधक समाज हा प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये याची कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। मित्रांनो, ऑप्शन आहे याचे बरोबर उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 आणि कुठे सुरू केले तर पुणेमध्ये सुरू केले। मित्रांनो, 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे वंचित समाजाला पुरोहितांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली। मित्रांनो, कशासाठी केली तर मुक्त करण्यासाठी, कोणाला? वंचित समाजाला पुरोहितांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? मित्रांनो, 24 सप्टेंबर 1873 कुठे केली? पुणेमध्ये केली। पुढचा प्रश्न बघूया, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली महिला शाळा पुण्यात कुठे सुरू केली? मित्रांनो, लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कुठे सुरू केली? ऑप्शन आहे भिडेवाडा, चिपळूणवाडा, गायकवाडा आणि पेठेवाडा। मित्रांनो, भिडेवाडा येथे 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची भारतातील पहिली शाळा सुरू करण्यात आली। मित्रांनो, महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचे तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे IMP प्रश्न विचारले जातात, त्यामुळे यांचा स्पेशल क्लास करणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आपल्या क्लासवर प्रत्येक विषयाचे असेच महत्त्वाचे प्रश्न होत आहे। या अगोदर भूगोलाचे पण 30 महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत, त्याच्यानंतर मराठीचे पण प्रश्न झालेले आहेत। तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट देऊन त्यांचे पूर्ण क्लास देखील बघू शकता। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या कल्याणासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा कधी स्थापन केली? बहिष्कृत हितकारिणी सभा कधी स्थापन केली? 1920, 1924, 1927 की 1936? मित्रांनो, 1924, 20 जुलै 1924 मुंबई ही संस्था स्थापन केली। कुठे स्थापन केली मित्रांनो? मुंबईमध्ये। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा या सभेचा मुख्य घोषणावाक्य होते। मित्रांनो, 1924 ऑप्शन क्रमांक बी। बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करण्याचा गोपाळ गणेश आगरकरांनी कोणते पत्र सुरू केले? बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करण्यासाठी गोपाळ गणेश आगरकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? केसरी, मराठा, सुधारक की दीनबंधू? मित्रांनो, स्वतःचे सामाजिक विचार परखडपणे मांडण्यासाठी आगरकरांनी 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। ऑप्शन सी सुधारक। प्रश्न 6वा, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा कधी केली? मित्रांनो, 1894, 1902, 1996 की 1920? याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1902।
मित्रांनो 1902 म्हणजेच 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण लागू करून सामाजिक समतेचा पाया घातला. कधी घातला मित्रांनो? 26 जुलै 1902 रोजी. मित्रांनो माफ करा, 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण लागू करून सामाजिक समतेचा पाया घातला. पुढचा प्रश्न आहे 7वा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे स्थापन केलेले आश्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे स्थापन केलेले आश्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. विधवा व अनाथ महिलांचे शिक्षण व स्वावलंबन. विधवा व अनाथ महिलांचे शिक्षण व स्वावलंबन. मित्रांनो 1899 महर्षी कर्वे यांनी विधवा महिलांना सुरक्षित शिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी अनाथ बालकाश्रम सुरू केले. मित्रांनो तुम्हाला लक्षात येत असेल की आपण या क्लासमध्ये ऑप्शन त्याचं स्पष्टीकरण पूर्ण घेत आहोत, ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पुरवल्या जात आहे. त्यामुळे तुम्ही एक व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढचा प्रश्न आहे पंडिता रमाबाई यांनी विधवा व निराश्रित स्त्रियांसाठी शारदा सदनची स्थापना 1889 मध्ये कोठे केली? पंडिता रमाबाई यांनी विधवा व निराश्रित स्त्रियांसाठी शारदा सदनची स्थापना 1889 मध्ये कुठे केली? मित्रांनो याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. 11 मार्च 1889 रोजी पंडिता रमाबाईंनी मुंबईत शारदा सदन सुरू केले. नंतर ही संस्था पुणे येथे हलवण्यात आली. मित्रांनो पंडिता रमाबाईवर प्रत्येक पेपरमध्ये काही ना काही प्रश्न विचारलाच जात असतो आणि त्यामध्ये शारदा सदनची स्थापना त्याच्यानंतर फिरून हे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही याच्यावर विशेष लक्ष द्या आणि नक्की नोटबुकमध्ये नोट करून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध असलेले गोपाळ हरी देशमुख आपली शतपत्रे कोणत्या साप्ताहिकातून प्रसिद्ध केली? मित्रांनो लोकहितवादी कोण? गोपाळ हरी देशमुख. हा पण एक प्रश्न इथेच तयार होतो की लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. यांनी आपली शतपत्रे कोणत्या साप्ताहिकातून प्रसिद्ध केली म्हणते? तर याचं अचूक उत्तर आहे प्रभाकर. मित्रांनो प्रभाकरमधून. अलीकडेच आता एक मुंबई हायकोर्टचा पेपर झाला मित्रांनो, त्याच्यामध्ये हा लोकहितवादीवर प्रश्न विचारला गेला लिपिकमध्ये आणि तो शिपाईमध्ये, दोन्ही याच्यामध्ये एकच प्रश्न विचारला गेला. त्यामुळे त्याचा इम्पॉर्टन्स समजून घ्या आणि नोटबुकमध्ये नोट करून घ्या. प्रभाकर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकातून लोकहितवादींनी धार्मिक अंधश्रद्धा व सामाजिक वाईट प्रथांवर कडाडून टीका केली. मित्रांनो याची जर PDF हवी असेल तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा. अजूनपर्यंत आपण PDF प्रोव्हाइड करणं सुरू करायचे आहेत, पण तुम्ही जर कमेंट कराल तर आपण ते पण सुरू करू. लवकरात लवकर आपल्या चॅनलवर या सर्व सुविधा सुरू केल्या जातील. त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुढचा प्रश्न बघूया 10वा. जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केलेली मुंबईतील पहिली राजकीय संघटना कोणती? जगन्नाथ शंकरशेठांची. याचं अचूक उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. 26 ऑगस्ट 1852 रोजी ही मुंबईत ही संस्था स्थापन केली. जनतेचे प्रश्न मांडणारी ही पहिलीच राजकीय संघटना होती. जनतेचे प्रश्न मांडणारी ही पहिलीच राजकीय संघटना होती. 11वा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भाऊ महाजनांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोण केली मित्रांनो? तर कर्मवीर भाऊराव पाटील. इथंच एक प्रश्न बनला, कर्मवीर भाऊराव पाटील यांची सभा कोणती? रयत शिक्षण संस्था. जोड्या लावामध्ये नक्की विचारल्या जाऊ शकते. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 1919 मध्ये. 4 ऑक्टोबर 1919 रोजी साताऱ्यात कर्मवीरांनी या संस्थेची पायाभरणी केली. कमावा व शिका हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. मित्रांनो लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य होते कमवा व शिका. त्याच्यानंतर या संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील. त्याची स्थापना कधी केली? तर 1919 मध्ये केली. प्रश्न इथं 4 प्रश्न आपले इथंच बनलेले आहेत मित्रांनो. एका क्लासमधून तुम्हाला एका प्रश्नाचे 4 प्रश्न आपण करून देत आहोत. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू लक्षात घेता एक लाईक करा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कधी केली?
मित्रांनो लक्षात ठेवा की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस क्लासेस मिशन. बघून घ्या मित्रांनो, प्रश्नामध्ये वेटेज किती आहे. आपला प्रश्न आहे त्याच्यामध्येच ऑप्शनही आहे. म्हणजे लक्षात ठेवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचंच काय डिप्रेस क्लासेस मिशन. लक्षात ठेवा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोण केली हाच एक प्रश्न झाला. याचं उत्तर इथे चाललं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. कधी केली तर 1906 मध्ये केली. मित्रांनो 16 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईत दलितांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासनासाठी त्यांनी या मिशनची स्थापना केली. 13वा प्रश्न आहे, कीर्तन आणि हातात झाडू घेऊन समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय होते. अमरावती जिल्ह्यामध्ये जे समाधी स्थळ आहे. डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचे पूर्ण नाव होते. अमरावती जिल्ह्यात शेंडगावचे डेबूजी गाडगे महाराज म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासांचा महामंत्र देणारा कोणता सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. मित्रांनो ग्रामगीता याचं अचूक उत्तर आहे. ग्रामगीता. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहून आदर्श गाव आणि ग्राम संस्कृती कशी असावी याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तुम्हाला माहिती होता का मित्रांनो तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता ग्रंथ. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 15वा आहे, व्याकरणविषयक भरीव कार्यामुळे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना कोणत्या टोपणनावाने गौरवले जाते. व्याकरणविषयक भरीव कार्यामुळे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना कोणत्या टोपणनावाने गौरवले जाते. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते. दादोबा पांडुरंग तरखडकर. तर मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांनी 1848 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला. कधी लिहिला. 1848 मध्ये. व्याकरणाला शास्त्रशुद्ध स्वरूप दिल्याबद्दल त्यांना हे नाव मिळाले. पुढचा प्रश्न आहे 16वा. 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा भारतातील पहिला जहाज स्त्रीवादी ग्रंथ कोण लिहिला. मित्रांनो लक्षात ठेवा स्त्री पुरुष तुलना. त्याच्यानंतर तो आताच आपला एक प्रश्न झाला अलीकडेच रमाबाई रानडे आणि एक आणखी झाला ना ताराबाई शिंदेचा झाला आणि एक अलीकडे आताच एक प्रश्न होऊन गेला आपला लोकहितवादी पंडिता रमाबाईंचा मुंबईतील शारदा सदन. सर्वात महत्त्वाचा मी म्हटलं होतं ना शारदा सदन प्रश्न. आणि आताच एक प्रश्न आलेला आहे आपला स्त्री पुरुष तुलना. म्हणजे हे जोड्या लावामध्ये तर नेहमी ठरलेलेच राहते. इकडे शारदा सदन त्याच्यानंतर स्त्री पुरुष तुलना. हे ग्रंथ कोणी लिहिले इकडे राहते रमाबाई रानडे ताराबाई शिंदे. अशा प्रकारच्या जोड्या लावामध्ये प्रश्न येतातच. याचे अचूक उत्तर आहे ताराबाई शिंदे. बुलढाणाच्या ताराबाई शिंदे यांनी पुरुषी मानसिकतेवर प्रहार करणारा हा क्रांतिकारी राष्ट्रवादी ग्रंथ लिहिला. मित्रांनो हा क्लास तुम्हाला कसा वाटत आहे याची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला, बोलत चला, जेणेकरून आपल्या क्लासची रीच वाढेल आणि अजून तुमच्या मित्रांपर्यंत हा पोचवा, जेणेकरून आपला क्लास गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हायरल होईल. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषा आणि स्वदेशाभिमान जागवण्यासाठी कोणते मासिक सुरू केले. उत्तर आहे निबंधमाला. निबंधमाला 1848 मध्ये त्यांनी निबंधमाला सुरू केली. स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी म्हणवणाऱ्या शास्त्रींनी मराठी भाषेला नवा जोम दिला. विष्णूशास्त्री चिपळूणकर. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीत कोणती शिक्षण संस्था स्थापन केली. मित्रांनो 1932 मध्ये अमरावती येथे बहुजन समाजाच्या दर्जेदार शिक्षणासाठी भाऊसाहेब देशमुखांनी ही संस्था सुरू केली. बहुजन समाजांच्या दर्जेदार शिक्षणासाठी कोणती शिक्षण संस्था सुरू केली मित्रांनो, तर श्री शिवाजी शिक्षण संस्था. याचे अचूक उत्तर आहे बी, श्री शिवाजी शिक्षण संस्था. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे,
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा काय म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, पहिला प्रश्न तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस कधी असतो? तर 3 जानेवारी असतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तर काय म्हणून साजरा केला जातो? तर याचे अचूक उत्तर आहे बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाईंच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून पाळला जातो. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला, त्याच्यामुळे तुमचा पण सराव होत राहील. पुढचा प्रश्न आहे 20वा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपला प्रसिद्ध गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? मित्रांनो, अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करणाऱ्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ समर्पित केला. कोणाला समर्पित केला? अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांना समर्पित केला. महात्मा ज्योतिराव फुले हे एक सर्वात महत्त्वाचे, मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ते पाठ करावंच लागेल, त्यातले सर्वात बारीक बारीक पॉईंट काढावंच लागतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड चौदार तळ्यांचा सत्याग्रह कधी झाला? पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह कोणता केला खालीलपैकी? त्यामध्ये ऑप्शन आहे महाड सत्याग्रह. हे झाला एक प्रश्न. त्याच्यानंतर तो चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? तर याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो 20 मार्च 1927. दलितांच्या पाण्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी हा ऐतिहासिक सत्याग्रह येथे करण्यात आला. कुठे करण्यात आला? महाड येथे. महाड चौदार तळे सत्याग्रह. डॉक्टर व प्राच्यविद्या संशोधन भाऊ दाजी लाड यांना कोणत्या रोगांवर औषध शोधण्यासाठी ओळखले जाते? याचे अचूक उत्तर आहे कुष्ठरोगावर. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी खडसांगवीच्या वनस्पती बियांपासून कुष्ठरोगावर अत्यंत गुणकारी आणि स्वस्त औषध शोधून काढले. 23वा प्रश्न आहे डोंगरीच्या तुरुंगाची आमचे 101 दिवस हा प्रसिद्ध ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणासोबत लिहिला? मित्रांनो, अचूक उत्तर आहे ए. लोकमान्य टिळक. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर यांना 1882 मध्ये झालेल्या तुरुंगवासातील अनुभवावर हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न आहे 25वा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ जन्मगाव अमरावती जिल्ह्यात कोठे आहे? याचे अचूक उत्तर आहे यावली. मित्रांनो, मागचा प्रश्न राहिलेला एक. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रश्न आहे 24वा. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला प्रखर उत्तर देण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणते पुस्तक लिहिले? उत्तर आहे वेदोक्त धर्मप्रकाश. त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहून वैदिक धर्माचे सुयोग्य व तार्किक विश्लेषण केले. कोण केले? तर मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. पुढचा प्रश्न 25वा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ जन्मगाव अमरावती जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे बी. यावली. तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यात यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे हे होते. मित्रांनो, माणिक बंडोजी इंगळे हे नाव लक्षात ठेवा, नेहमी पेपरमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. त्याच्यानंतर 26वा प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरू केले. हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? पहिला प्रश्न आहे की दर्पण वृत्तपत्र सुरू कोण केलं? तर बाळशास्त्री जांभेकरांनी. कधी सुरू केलं? 6 जानेवारीला सुरू केलं. 3 प्रश्न इथंच झाले, 1, 2, 3. त्याच्यानंतर आता 14 प्रश्न याच्यामध्ये असा दिसते की काय म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे पत्रकार दिन आणि दर्पण दिन. मित्रांनो, 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतील पहिल्या साप्ताहिक वृत्तपत्राचा जन्म झाला. त्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात हा पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे 27वा. ज्योतिराव फुले यांना मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा ही पदवी कोणत्या वर्षी बहाल करण्यात आली?
तर याचं अचूक उत्तर आहे 1888 मध्ये. 1888 मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा. 11 मे 1888 रोजी 11 मे 1888 रोजी येथील एका भव्य जाहीर सभेत जनतेने त्यांच्या अतुलनीय कार्याचा सन्मान म्हणून महात्मा पदवी बहाल केली. प्रश्न आहे 28वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी कोणते पहिले पाक्षिक सुरू केले? याचे अचूक उत्तर आहे अ. मूकनायक. मित्रांनो 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी मूकनायक म्हणजेच पाक्षिक सुरू केले. या वृत्तपत्राच्या आर्थिक मदतीसाठी शाहू महाराजांनी मोठे सहकार्य केले. मित्रांनो मूकनायकसाठी शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य सुरू केले, जे 31 जानेवारी 1920 या दिवशी सुरू झाले. प्रश्न आहे 29वा. 1920 च्या कोणत्या परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेब हे दलितांचे खरे नेते आहेत अशी घोषणा केली? मित्रांनो लक्षात ठेवा, दलितांचे खरे नेते बाबासाहेब आहेत. कोण घोषणा केली? तर शाहू महाराजांनी केली. कधी घोषणा केली? 1920 मध्ये केली. आणि कोणत्या परिषदेत केली असं जर म्हटलं तर माणगाव परिषदेमध्ये केली. मित्रांनो मार्च 1920 मधील माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांचे नेतृत्व जाहीरपणे मान्य करत असताना समाज बांधवांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले. आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30वा. आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी झटणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या 100व्या वाढदिवशी 1958 कोणता नागरी सन्मान देण्यात आला? मित्रांनो याचे अचूक उत्तर आहे भारतरत्न. कोणाला मिळाला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 100व्या वाढदिवशी मिळाला. मित्रांनो 1958 मध्ये महर्षी कर्वे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविले आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 30 प्रश्न. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्कीच मला प्रतिक्रिया कळवा. आणि ज्ञान हे सामर्थ्य आहे मित्रांनो. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणाऱ्या या थोर समाजसुधारकांचे दैदिप्यमान विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. आणि तुमच्या भावी परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळा नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास पोचवा. अधिक क्लास पाहण्यासाठी पण भूगोलचे झालेले आहेत, राज्यशास्त्राचे झालेले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलवर याचे क्लास आहेत मित्रांनो, तुम्ही ते पण बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या क्लासमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.